सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील. वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ज्युनियर ठाकरेंचं सूचक विधान. महाराष्ट्राच्या मनात तेच होईल. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं सूचक विधान. आता जवळपास 20 वर्ष झाली. कटुता मला वाटत नाही कधी आमच्या मनात होती. उद्धव साहेब जर तुम्हाला माहिती आहे राग मनात ठेवत नाहीत कधी. जे काय असतं ते स्पष्ट तोंडावर असतं आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने पण तसंच आहे. लोकांच्या जे मनात असेल ते होईल. अच्छा, ते होणार आणि ते दिसणार आम्हाला. जे लोकांच्या मनात असेल ते होईल. आमच्या मनात कटुता नव्हती आणि समोरच्याच्याही मनात कटुता नसेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याविषयीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट. दोन्ही नेत्यांनी हस्ता आंदोलन करत गेली एकमेकांची विचारपूस. पाच जुलैला त्रिभाषा धोरणाविरोधात मनसे आणि ठाकरेंचा एकत्र मोर्चा. ठाकरे बंधूंचा एकत्र आणि एकच मोर्चा निघेल. संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा. राज ठाकरेंशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते 5 तारीख ठरली. संयुक्त मोर्चा काढण्यावर संजय राऊतांनी केलं स्पष्ट. ठाकरे बंधू मनानं एकत्र आलेलेच आहेत. मराठीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत. मुंबई आणि मराठी माणसासाठी लढावं लागेल. संजय राऊतांचं सूचक विधान. मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना फोन. त्रिभाषा धोरणाविरोधातल्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. तर प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ. विजय वडेट्टीवार यांची माहिती. खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे 150 कोटींची जमीन. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबांना जमीन भेट दिल्याची माहिती. तर चालकाच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचं विलास भुमरेंचं स्पष्टीकरण. पुणे विमानतळाच्या नामांतरावरून वादंगा. मेधा कुलकर्णींच्या मागणीनंतर शिवसेना युबीटी पक्षाकडून खासदार कुलकर्णींविरोधात बॅनरबाजी. याबाबत बोलताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर. काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर मेंढ्यांचं गोल रिंगण. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यात. ओडिशातील पुरी